तुकाराम महाराजांचं दर्शन झालं, जन्मस्थान पाहिलं, वैकुंठगमन स्थळी काही क्षण शांत बसलो आणि खरंच सांगतो, मन इतकं शांत झालं होतं की वेळ कसा गेला तेच कळलं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की झाली होती, आता पोटात भूक लागली होती आणि म्हणून आलो देहू मधल्या एका प्रसिद्ध ठिकाणी, विद्याश्री मिसळ. पण ही मिसळ खरंच इतकी खास आहे का? चला बघूया. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. आपल्या देहू दर्शनाचा प्रवास आता पुढे सुरू होतोय. कारण महाराष्ट्रात माझ्यासारख्या भाविकांसाठी एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे, ती म्हणजे दर्शन आणि त्यानंतरची पेटपूजा. देहूच्या मंदिरापासून काही अंतरावरच हे हॉटेल आहे. लोकांची गर्दी, बाहेर गाड्या आणि काही जण मिसळ संपवत होते. असं एक मस्त सुंदर वातावरण होतं. टेबल रिकामा झालं आणि मी तिथे बसलो आणि ऑर्डर दिली. पहिला घास घेतला आणि मसालेदार झटक्याच्या चवीने सगळं अंग जिवंत झाल्यासारखं वाटलं. माझ्यासाठी तरी ही मिसळ तिखट होती आणि घशातही ते जाणवत होतं. जर मला या मिसळीबद्दल प्रामाणिक मत द्यायचं झालं तर त्याची चव चांगली होती, पण खूप आउटस्टँडिंग और विशेष काही असं वाटलं नाही मला. अनेक मिसळ ज्या थाळ्या मिळतात त्यापैकी एक होती आणि त्यातलीच अशी एक वाटली. फक्त याचा ऍडव्हान्टेज असा की हे लोकेशन मंदिराजवळ आहे आणि सर्व्हिसही फास्ट आहे, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. एक गोष्ट मात्र या संपूर्ण प्रवासातून पुन्हा जाणवली. महाराष्ट्रात काही ठिकाणं अशी आहेत जिथे फक्त दर्शन होत नाही, तर एक संस्कृती अनुभवायला मिळते. देहू, तुकाराम महाराज, वारकरी आणि त्यानंतरची ही गरमागरम मिसळ, हा फक्त फूड ब्लॉग नाही तर संपूर्ण अनुभव आहे. जर तुम्ही देहूला जाणार असाल, दर्शनानंतर विद्याश्री मिसळ नक्की भेट देऊ शकता आणि ट्राय करू शकता. हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा की तुमच्या मते महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली मिसळ कुठली. तोपर्यंत बाय बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.